नमस्कार. तर आपण गेल्या तासाला काय अभ्यासलेलं? लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक, नैसर्गिक आणि मानवी घटक या घटकांचा लोकसंख्या वितरणावर कशा प्रकारे परिणाम झालेला आहे हे आपण अभ्यासलेलं. त्यामध्ये भूरूपे, हवामान, पाण्याची उपलब्धता, मृदा या घटकांचा अभ्यास केलेला. याशिवाय जे मानवी घटक आहेत त्यामध्ये शेती, खाणकाम, नागरीकरण, वाहतूक, राजकीय व शासकीय धोरणे या सर्व घटकांचा थोडक्यात प्राकृतिक व मानवी घटकांचा लोकसंख्या वितरणावर परिणाम हा झालेला आपणास दिसून येतो. तर आज आपण बघूयात लोकसंख्या बदलाचे घटक. तर बघा, एका प्रदेशातील लोक हे इतर प्रदेशातील लोकांपेक्षा वेगवेगळे असतात. तर ते वेगवेगळे का असतात? तर याचे काही घटक आहेत. त्यामध्ये काय सांगता येईल आपल्याला? त्या प्रदेशातील लोकांची वयरचना, त्या प्रदेशातील लोकांची लिंग रचना, आयुर्मान, त्यांचं राहण्याचं ठिकाण आणि शिक्षण या सर्व घटकांमुळे त्या प्रदेशातील लोक हे विभिन्न असण्याचे आपल्याला पाहावयास मिळते. उदाहरण बघायला गेलं तर आपल्या कोल्हापूर जिल्हा यामध्ये राहणारे लोक आणि नागपूरमध्ये, विदर्भामधील नागपूर या जिल्ह्यात राहणारी लोक म्हणजे त्या प्रदेशामधील लोकांमध्ये आपल्याला विभिन्नता असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला? एका प्रदेशातील लोक हे दुसऱ्या प्रदेशातील लोकांपेक्षा हे वेगवेगळे असतात. तर ते वेगळे का असतात? तर त्याचे काय आपल्याला घटक आहेत. त्यामध्ये वय, लिंग, रोजगार प्रकार, शिक्षण, आयुर्मान आणि वास्तव्याचे ठिकाण यावरून लोकसंख्येचे वेगळेपण आपण अभ्यासू शकतो. तर बघा, लोकसंख्या वाढ आपल्याला आकृती दिलेली आहे. आकृती 1.6चा अभ्यास करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. तर निरीक्षण करा आकृतीचं. तुम्हाला काय दिसतं या आकृतीमध्ये? तर बघा, आकृती क्रमांक 1.6 मध्ये 2 वजन काटे आहेत. एका पारड्यात जन्मदर आणि दुसऱ्या पारड्यात मृत्यूदर दिलाय. निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर पहिला प्रश्न काय आहे? आकृती काय दर्शविते? तर आकृती काय दर्शविते? जन्मदर व मृत्यूदर यांच्यातील तफावत दर्शविते. दुसरा प्रश्न काय आहे बघा, जन्मदरापेक्षा मृत्यूदर जर जास्त असल्यास लोकसंख्येवर काय परिणाम होईल? बघा, जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त असल्यास काय परिणाम होईल लोकसंख्येवर? तर लोकसंख्यामध्ये घट होईल. तिसरा प्रश्न आहे, मृत्यूदरापेक्षा जन्मदर जास्त असल्यास लोकसंख्येवर काय परिणाम होईल? तर जन्मदर हा जास्त असल्यास लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आपणास दिसून येईल. चौथा प्रश्न बघा, दोन्ही दर समान असल्यास काय होईल आणि असे शक्य आहे का? तर दोन्ही दर समान असल्यास लोकसंख्या ही स्थिर असेल आणि हे अपवादात्मक शक्य आहे. उदाहरण बघायचं झालं तर अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये काही देशांमध्ये लोकसंख्या ही स्थिर असल्याचे आपणास पाहावयास मिळते. कारण का? तर लोकसंख्या वाढीबाबत लोकांमध्ये जनजागृती आहे, शिक्षण आहे, यामुळे जन्मदर कमी आहे. तसेच वैद्यकीय आरोग्याच्या सोयी यामुळे मृत्यूदर कमी असल्याने लोकसंख्या ही स्थिर असण्याची किंवा स्थिर होण्याची शक्यता आहे. तर पहा, लोकसंख्येतील बदल हा त्या प्रदेशातील रहिवाशांच्या संख्येत विशिष्ट कालावधीत झालेला बदल असतो. तर कधी बघा, हा बदल सकारात्मक असतो किंवा नकारात्मक रूपात असतो. तर कधी तो बदल संख्यात्मक किंवा टक्केवारीच्या स्वरूपामध्ये सुद्धा असतो. म्हणजेच लोकसंख्येतील हा बदल त्या देशातील किंवा प्रदेशातील आर्थिक विकासाचा निर्देशांक असतो. सामाजिक उत्थान म्हणून लोकसंख्येच्या बदलाकडे आपणास पाहता येते. लोकसंख्या कमी असेल तर गरिबी कमी करणे शक्य आहे. जन्म, मृत्यू व स्थलांतर हे लोकसंख्या बदलातील 3 महत्त्वाचे घटक आपणास सांगता येतील. लोकसंख्येतील हा बदल सकारात्मक म्हणजे लोकसंख्येमध्ये वाढ
व लोकसंख्येतील हा बदल नकारात्मक म्हणजे लोकसंख्येतील घट या रूपामध्ये सुद्धा असू शकतो किंवा असतो. तर हा बदल कधी कधी संख्यात्मक किंवा टक्केवारीच्या रूपामध्ये आपणास सांगता येईल. लोकसंख्येतील हा बदल काही ठिकाणी लोकसंख्या वाढ आहे, काही ठिकाणी लोकसंख्या घट आहे. म्हणजे त्या त्या देशामधील लोकसंख्येतील वाढ व घट हा त्या देशाच्या आर्थिक विकासाचा एक निर्देशांक असतो. समाजाचा स्तर उंचावण्यासाठी किंवा सामाजिक उत्थान म्हणून सुद्धा लोकसंख्येच्या या बदलांकडे आपणास पाहता येते. तर बघा, जन्म, मृत्यू व स्थलांतर हे लोकसंख्या बदलातील 3 महत्त्वाचे घटक आपणास सांगता येतील. तर त्यामध्ये पहिला घटक आहे बघा, ढोबळ जन्मदर म्हणजे बर्थ रेट. तर ढोबळ जन्मदर म्हणजे काय सांगता येईल? एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे किती अर्भके जन्माला आली किंवा जन्माला येणारी जिवंत अर्भके म्हणजे जन्मदर होय. तर ह्या जन्मदर काढण्याचे सूत्र पण आपणास दिले आहे. तर सूत्र काय आहे बघा, एका वर्षात जन्माला आलेली जिवंत अर्भकांची संख्या भागिले त्या वर्षाची एकूण लोकसंख्या गुणिले 1000. तर पहा, आपल्यास एक उदाहरण सोडवून दिले त्यांनी. उदाहरण बघा, एका शहरात 2019 साली 3250 अर्भके जन्माला आली. त्यावेळेस त्या शहराची लोकसंख्या 2,23,000 होती. त्यामुळे ढोबळमानाने जन्मदर खालीलप्रमाणे आपणास काढता येईल. तर सूत्र काय होतं आपलं, ढोबळ जन्मदर बरोबर एका वर्षात जन्मलेल्या जिवंत अर्भकांची संख्या भागिले त्या वर्षाची एकूण लोकसंख्या गुणिले 1000. मग त्या शहराची लोकसंख्या किती अर्भके जन्माला आलेली? 3250 भागिले 2,23,000 गुणिले 1000. उत्तर किती येतं? 14.57. म्हणजेच त्यावेळी त्या शहरामध्ये प्रत्येक 1000 लोकसंख्येमागे 14.57 एवढी जिवंत अर्भके जन्माला आली. दुसरा घटक आहे ढोबळ मृत्यूदर. हा घटक देखील लोकसंख्याच्या बदलामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. ज्याप्रमाणे जन्मदर जास्त आहे म्हणूनच लोकसंख्या वाढते असे होते का? तर नाही. तर मृत्यूदर कमी झाल्याने सुद्धा लोकसंख्या ही आपल्याला वाढलेली दिसून येते. तर ढोबळ मृत्यूदर म्हणजे काय? तर विशिष्ट प्रदेशात एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या म्हणजे ढोबळ मृत्यूदर होय असे आपणास सांगता येईल. तर ज्याप्रमाणे जन्मदराचे सूत्र होते त्याप्रमाणे मृत्यूदराचे सुद्धा सूत्र दिलेले आहे आपल्याला. तर सूत्र काय आहे बघा, एका वर्षात झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या भागिले त्या वर्षीची एकूण संख्या गुणिले 1000. तर उदाहरण बघा, 2019 साली एका शहरात 2986 लोक मृत्यू पावले. मग मृत्यूदर काढायचा आहे आपल्याला. मग सूत्र काय होतं, एका वर्षात झालेल्या मृत्यूंची संख्या भागिले त्या वर्षीची एकूण संख्या. मग मृत्यूंची संख्या किती होती? 2986 भागिले लोकसंख्या किती आहे? तर 2,23,000 गुणिले 1000. मग याचा मृत्यू किती? तर 13.39. म्हणजेच प्रत्येक 1000 लोकसंख्येमागे 13.39 लोक हे मृत्यू पावलेले आपणास दिसून येतात. तर पहा, आपण बघितलं जन्मदराचे सूत्र आणि मृत्यूदराचे सूत्र. त्याचप्रमाणे लोकसंख्या वाढ, काही वेळेला आपल्याला लोकसंख्या वाढीचं पण लोकसंख्या वाढ काढायची असते. मग त्यावेळेला सूत्र काय वापरायचं आहे? तर सध्याची लोकसंख्या वजा आधीची लोकसंख्या. त्यानंतर आहे लोकसंख्या वाढीचा दर. तर काय? लोकसंख्या वाढ भागिले आधीची लोकसंख्या गुणिले 100. तर बघा, लोकसंख्या वाढ कशी काढायची आहे? सूत्र काय होतं? सध्याची लोकसंख्या वजा आधीची लोकसंख्या. आपण उदाहरण बघूयात. लोकसंख्या वाढ 14.57 आहे आणि सध्याची लोकसंख्या वाढ आपणास काढावयाची आहे. सूत्र काय होतं? सध्याची लोकसंख्या वजा आधीची लोकसंख्या. सध्याची लोकसंख्या काय आहे? 14.57 वजा
13.39 म्हणजे लोकसंख्येची वाढ कशी आहे 1.18 एवढी लोकसंख्येची वाढ आपणास सांगता येईल. त्यानंतरचं सूत्र आहे बघा लोकसंख्या वाढीचा दर. तो कसा काढायचा आहे तर लोकसंख्या वाढ भागिले आधीची लोकसंख्या गुणिले 100. तर लोकसंख्या वाढ किती आहे आपली 1.18 भागिले आधीची लोकसंख्या किती आहे तर 13.39 यांचा भागाकार करून त्याला गुणाले 100 करायचे. त्यावेळेला आपल्याला लोकसंख्या वाढीचा दर काढता येतो. पहा त्यानंतर आहे लोकसंख्या वाढ आणि विस्फोट. जन्म आणि मृत्यू दरामुळेच लोकसंख्येत वाढ किंवा घट होते हे आपल्याला तुमच्या लक्षात आले असेलच. तर यावर आधारित एक स्वाध्याय दिलाय तक्ता क्रमांक 1.5. तर या तक्त्यात काय आहे जन्मदर व मृत्यूदराच्या वेगवेगळ्या स्थिती दिल्या आहेत. त्यावर चर्चा करा व त्याच्या होणाऱ्या परिणामांचा विचार करून हा तक्ता पूर्ण करायचा आहे. त्यांनी एक उदाहरण सोडवून दिले बघा. पहिलं जन्मदर मृत्यूदर आणि लोकसंख्येवर होणारा परिणाम. तर बघा जन्मदर जर जास्त असेल आणि मृत्यूदर जास्त असेल तर लोकसंख्येवर काय परिणाम होईल. जन्मदर जास्त आहे मृत्यूदर जास्त आहे तर लोकसंख्या स्थिर किंवा कमी प्रमाणात वाढेल. दुसरा घटक आहे दुसरं बघा जन्मदर जास्त आहे मृत्यूदर घटत आहे लोकसंख्येमध्ये काय परिणाम होईल तर लोकसंख्येमध्ये जास्त वाढ होईल. त्यानंतर बघा जन्मदर जास्त मृत्यूदर कमी लोकसंख्या जास्त. जन्मदर घटता मृत्यूदर कमी तर लोकसंख्या जास्त वाढ किंवा स्थिर राहील. आणि जन्मदर जर कमी असेल आणि मृत्यूदर ही कमी असेल तर अशा वेळी लोकसंख्या ही जास्त किंवा स्थिर असण्याचे आपणास पाहावयास मिळते. तर आज आपण काय अभ्यास केला तर लोकसंख्या बदलातील घटक त्यामध्ये जन्मदर मृत्यूदर आणि लोकसंख्या वाढ व विस्फोट यांचा आज आपण अभ्यास केला. तर आज आपण काय अभ्यास केला तर लोकसंख्या बदलाचे घटक त्यामध्ये जन्मदर मृत्यूदर त्यांच्या व्याख्या सूत्र आणि लोकसंख्या वाढ आणि विस्फोट यांचा आपण अभ्यास केला. तर उद्या आपण लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत याचा आपण अभ्यास करूया.